अंभई येथे 2 गटात राडा, 13 जण ताब्यात. पोलिसांचे नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. शुक्रवारी आठवडी बाजार भरल्याने दुकाने उघडली गेली आणि नागरिक नेहमीप्रमाणे घराबाहेर पडू लागल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. सिल्लोड तालुक्यातील अंभई येथे पैशांच्या देवाणघेवाणीवरून मंगळवारी रात्री सुमारे 8 वाजेच्या सुमारास 2 गटात झालेल्या राड्याप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. या कारवाईत दोन्ही गटातील 13 जणांना ताब्यात घेण्यात आले असून काही जणांविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेदरम्यान झालेल्या दगडफेकीत काही दुकाने तसेच वाहनांची तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे गावात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. काही आरोपी फरार असून त्यांना शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान शुक्रवारी आठवडी बाजार भरल्याने दुकाने उघडली गेली आणि नागरिक नेहमीप्रमाणे घराबाहेर पडू लागल्याने परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येताना दिसत आहे. तरीही कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगा काबू पथकाची एक तुकडी गावात तैनात करण्यात आली असून पोलिसांनी गावात तळ ठोकलाय. पोलिसांचे आवाहन. पोलिसांनी नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करावे तसेच कुठलीही संशयास्पद बाब आढळल्यास त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. नागरिकांनी शांतता व सौहार्द राखून प्रशासनाला सहकार्य करावे असेही पोलिसांनी स्पष्ट केले. आपतक न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सलीम कुरेशी, सिल्लोड. नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की छत्रपती संभाजीनगर दलाचे पोलीस अधीक्षक आदरणीय विनयकुमार राठोड सर, अप्पर पोलीस अधीक्षक मॅडम, या डिव्हिजनचे उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय दिनेश कुमार कोल्हे सर आणि अजिंठा पोलीस स्टेशनकडून मी आवाहन करतो की आता पूर्व परिस्थिती नियंत्रणात आहे. सर्व बंदोबस्त या ठिकाणी नेमलेला आहे आणि कायदेशीर कार्यवाही चालू असून जनजीवन सुरू. त्यामुळे नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता त्यांचं सर्वसामान्य दैनंदिन व्यवहार जीवन सुरळीत चालावं. कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याचं काही कारण नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून काय सांगतो ते सोशल मीडियावरती काही चुकीचे अफवा पसरवल्या जात असतील किंवा आस्थापना बंद आहेत, काही या ठिकाणी वेगवेगळ्या अफवा पसरवल्या जातील, त्यावर विश्वास ठेवू नये. त्यामुळे पोलीस प्रशासनाकडून मी आवाहन करतो पुन्हा एकदा की अफवांवर विश्वास न ठेवता जे काही दैनंदिन जीवन आहे ते सुरळीतपणे या ठिकाणी चालू आहे आणि ते त्याप्रमाणे आपण राहण्यास काही हरकत नाही. सर, जे बाहेरचे लोक गावामध्ये पाहुणे म्हणून जे येणार आहेत त्यांच्याबद्दल आपण काय बोलणार? त्यांना एक भीती वाटते याबद्दल पोलीस प्रशासन माध्यमातून याच्याबद्दल आपण काय बोलणार आहे? नाही, हे पहा, जर ते कुठल्याही प्रकारच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे वाईट कामामध्ये सहभागी नसतील तर त्यांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. ते या ठिकाणी येऊ शकतात, या ठिकाणी राहू शकतात, त्यासाठी कोणावर निर्बंध असण्याचं कारण नाही. सध्या सर आज आठवडी बाजार आहे आणि बाजारमध्ये जसं जे गावातले जे ग्रामीण भागातले लोक बाजारासाठी येतात आठवडी बाजार करण्यासाठी, तर त्याच्यामध्ये काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. त्याच्यामुळे सर आज बाजारामध्ये लोक काय सांगणार तुम्ही? नाही, हे पहा, काल देखील आम्ही स्वतः ग्रामपंचायतचे जे काही संबंधित आहेत त्यांना स्वतः आम्ही माहिती कळवली होती की जो बाजार आहे आठवडी बाजार तो नियमित होईल, त्यामध्ये कुठल्या प्रकारचे निर्बंध नाहीत. आणि तसं त्यांच्याकडून देखील गावामध्ये अनाऊन्स करण्यात आलं होतं, कळवण्यात आलं होतं. ठीक आहे, हा बाजार दुपारनंतर बऱ्यापैकी भरत असतो, त्यामुळे साहजिकच आणखीन मोठं येतं, परंतु कुठल्या प्रकारचे निर्बंध नाहीत, काय अडचण नाही. हो गया.